मी 1 वर्षापूर्वी रिटायर्ड झालो मेटकोमधून. मी पण चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होतो. माझ्यानंतर अभ्यंकरजी आहेत. नंतर मला आवाज बारीक करावा लागेल, इतका माझा मोठा आवाज आहे. पाटील साहेबांना माहिती आहे, पाटील साहेब आलेत आणि हे आमचे हे पण आलेले आहेत. दोघंही माझ्या परिचयाचे जुने मित्र आमचे. रवी आहे. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मेटकोविषयी अभ्यंकरजींनी व्यवस्थित समजून सांगितलं. मेटको काय करते, काय काय फंक्शनरी आहेत, कधीपासून आहे हिस्ट्री, व्हॉट टाईप ऑफ फॅसिलिटीज वी आर प्रोव्हाइडिंग, आम्ही काय काय देत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विल करायचं. आता विल कसं करायचं ते नंतर, त्यापेक्षा आधी का करायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. कसं करायचं ते सोपं आहे, ते 10 वाक्यांमध्ये संपेल. पण विल का करायचं हा फार मोठा डिबेटेबल पॉईंट आहे. आणि त्याच्यात आम्ही जो अभ्यास केला, आमचा जो अनुभव आहे, जे आम्ही तिथं मी 3.5 वर्ष पाहिलं, आणि मी अनेक ठिकाणी या विषयावर अभ्यंकरजींनी आम्ही अशी लेक्चर्स घेतली, अक्षरशः ऑनलाईन घेतली. म्हणजे महाराष्ट्रातील सगळी शहरं झाली आहे. नाशिक राहिलं होतं, नाशिकही आता कंप्लीट झालं. तर फार गरजेचं आहे, फार. मगाशी थोडंसं आपल्या इथले कोऑर्डिनेटर सरांनी एक्सप्लेन केलं की 66% स्टील देर आर कन्फ्लिक्ट्स ड्यू टू नॉन अवेलेबिलिटी ऑफ विल. विलची उपलब्धता नाही. सगळ्यात पहिलं मगाशी ते बोलण्यात त्यांच्या आलं, ते मी सांगतो समजावून. याचं क्लॅरिफिकेशन आहे, काही काही स्टेट गव्हर्नमेंटनी केलेलं आहे. महाराष्ट्र त्याच्यात आहे. साऊथच्या स्टेट सोडून. हे मृत्यूपत्र म्हणल्यावर लोक घाबरतात, म्हणून मृत्यूपत्र नाही, हे इच्छापत्रच आहे. फर्स्ट ऑफ ऑल स्टेट गव्हर्नमेंट्स एक्सेप्ट साऊथ, कारण साऊथला वेगळे शब्द वापरले जातात. तमिळमध्ये काय वेगळं म्हणत असतील, आपल्याला माहिती नाही. पण संस्कृत बेस्ड जेवढ्या लँग्वेजेस आहेत, हिंदी, मराठी, राजस्थानी, गुजराती वगैरे, सगळ्या बंगाली वगैरे, त्या सगळ्यांनी इच्छापत्र स्टेट गव्हर्नमेंटनी ॲक्सेप्ट केलेलं आहे. कारण हे सगळे लॉज जे आहेत ते स्टेटच्या अंडर जास्ती येतात, कारण का इट इज रिलेटेड टू फॅमिली. त्यामुळे ते स्टेट्सचा संबंध जास्त असतो. सेंट्रल लॉ आहेतच, दॅट इज डिफरंट पार्ट. आपल्याला लॉपेक्षा का करायचं आहे, आपण ह्युमन बिईंगकडं बघताना, आपल्या कुटुंबातल्या सदस्याकडं बघताना, आपले आईवडील, आपण, आपली मुलं बाळं, या सगळ्यांचा जिथे संबंध येतो, त्या तिथे आपल्याला इच्छापत्र करण्याची गरज सगळ्यात जास्त आहे. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो. सगळ्यात प्रथम मी सांगतो, मी स्वतः इच्छापत्र केलेलं आहे. मी तिथे होतो म्हणून नाही, पण मला नंतर माझ्या लक्षात आणखीन जसे जसे मला अनुभव येत गेले, तसं समाजात भयानक विदारक चित्र आहे. कारण ही जी स्टेज आहे इच्छापत्र करायची, ती नॉर्मली सिनियर सिटीजनची आहे, 60+. आम्ही 40 वर्षाच्या माणसाचं इच्छापत्र केलं आहे, 30 वर्षाच्या माणसाचं केलं आहे मी मेटकोमध्ये. तर ते ठीक आहे, दॅट इज एक्सेप्शनल केस. पण नॉर्मल, आता सगळ्यांची आयुष्यमान भारताचं सरासरी वाढत चाललं आहे. 60च्या नंतर जरूर 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 करा. मेटकोसारखी चांगली संस्था आहे, तिच्यातनं एक्झिक्युटरची फॅसिलिटी घेऊन करा. म्हणजे कार्यपालक, थर्ड पार्टी कार्यपालक गरजेचा असतो. ते का, व्हाय विल का करायचं मी समजून सांगतो. सगळ्यात पहिलं कन्फ्युजन लेवल क्लिअर होते. अनेक आपण वर्षानुवर्ष पाहिलं, आपले काका, मामा, आत्या, काय जे गेले पूर्वीची लोक, पूर्वी काय विल एवढी नव्हती, इच्छापत्र केलेली नव्हती, ते म्हणायचे. त्यामुळे विश्वास खूप होता. आता समाज बदलत चालला, विश्वास कमी कमी होत चालला आहे. तर लेखी आपण बँकेत काय उत्तर द्यायचो की तुमचं लेखी काय असेल ते द्या आम्हाला. विदाऊट विल, विदाऊट प्रोबेट, विदाऊट सक्सेशन सर्टिफिकेट आपण सेटलमेंट केलेली नाही अकाउंट्सची, जी आपण मृत्यूच्या पश्चात करायचो आणि त्यांच्या नेक्स्ट जनरेशनला द्यायचो. त्यांना आपण लीगल डॉक्युमेंट मागायचो. पॅन द्या, आधार द्या, तुमचं विल द्या, प्रोबेट द्या, नसेल तर सक्सेशन सर्टिफिकेट आणा. म्हणजे अमाऊंटनुसार होतं आपल्या काळात. आपण सगळे अधिकारी वर्ग होत बँकेतले, किंवा इतरसुद्धा काही आपले सदस्य आहेत तिथे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट. लक्षात ठेवा, डॉक्युमेंटला लीगलमध्ये फार महत्त्व आहे.
म्हणून इच्छापत्र डॉक्युमेंटाईज करायचं आणि करायचंच. तर कन्फ्युजन हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. पूर्वीची लोक म्हणत होती की काय ओके माझं आहे ते सगळं तुमचंच आहे, मुलांना म्हणायची माझं आहे ते सगळं तुमचंच आहे. मुलंही 2-3 असायची, 4 असायची, सगळी प्रामाणिक होती, एकमेक समान वाटून घ्यायचे, विषय संपायचा. आता तसं नाही आहे. आता कसं आहे, मनाला पंख नव्हे, गगनाला पंख नव्हे, तसं मनाला पंख नव्हे. प्रत्येकाचे विचार वाढत वाढत गेले, मलाच जास्तीत जास्त मिळावं हे सुरू झालं. म्हणून इच्छापत्र. कन्फ्युजन टाळायची. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, काही लोक आताचा जो समाजाचा स्तर वाढत वाढत गेला त्यात काही लोकांनी अतिशय गरिबीतनं पुणे, मुंबई, नाशिक या जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन अतिशय गरिबीतनं उभं केलं सगळं. जॉब मिळाला, फ्लॅट झाला, प्लॉट झाला, बंगला झाला. त्याच्या आधी शिकताना कॉलेज आणि काय बँकिंगच्या परीक्षा देताना मामाकडे राहिलो होतो आम्ही 2 वर्ष. चुलत्याकडे राहिलो होतो. आमच्या शेजारचे होते, त्यांचे भाऊ होते, त्यांनी मला ठेवून घेतलं होतं. आणि पूर्वी म्हणजे हे आता हल्ली सगळं फॅडबीट सुरू होतं. पूर्वी काही नव्हतं. येन राहा रे बाबा, जेव खा, असंच असायचं 40-50 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वीपर्यंत. आता नाही, आता पेईंग गेस्ट. तर तेव्हा आणि फॅसिलिटी नव्हत्या, शहरांमध्ये फॅसिलिटी नव्हत्या. मुंबईसारख्या ठिकाणी लोक मामा मावशीकडे राहायची. तर त्यांची उतराई करायची. कशी करायची? मामे भाऊ आहे त्याला द्यायचे, कारण त्यांनी मला सांभाळलं 2 वर्ष. यांना काही असे कॅश गिफ्ट दिलं तर टॅक्सेस आहेत, म्हणून टॅक्सेशन टाळायचं असेल तर विलमधनं तुम्ही त्यांना स्पेसिफिक अमाऊंट द्या. 5% अमाऊंट माझ्या विलमधनं माझ्या मामांना, त्यांनी मला सांभाळलं. हे विल थ्रूच करता येतं, लक्षात ठेवा. अदर पर्सन तुम्हाला तिथे, मामा मामी नात्यातले सोडा, वडिलांचे मित्र जोशी काकांना कसं देणार? ते तर नात्यातही नाहीत कुठे, सक्सेशनच्या परव्ह्यूमध्ये इथे येत नाहीत. त्यांना विल थ्रूच देऊ शकतो आपण. त्यामुळे त्यासाठी विल करायचं. मी वेगवेगळी उदाहरणं सांगतोय तुम्हाला आणि नंतर एक शेवटचं प्रॅक्टिकल उदाहरण आमच्या मेटकोमधलं मी तुम्हाला सांगणार आहे की कसं प्रॉब्लेम आला होता. आणखीन वेगवेगळी मुलं असतात, म्हणजे सक्सेशन म्हणजे आपल्यानंतर आपल्या विलच्या थ्रू नंतर आपल्या मुलांना द्यायचं असं बहुतेक आहे. इतरही पुढचे मी उदाहरणं सांगणार आहे. 2-3 मुलं असतात, 2 असतात. मुलगा चांगला असतो, मुलगी चांगली नसते, सगळे चांगले असतं. पण काही काही ठिकाणी एखादा मुलगा चांगला नाही वागत. चांगला म्हणजे आईवडिलांशी तर वागत नाही, ते त्यांना नंतरचा पॉईंट मी घेणार आहे. तो वाईटच असतो, कुमार्गाला लागलेला असतो. तो घरात राहत नाही, घर सोडून जातो. तुम्ही विल नाही केलं तर सक्सेशन सर्टिफिकेटमध्ये तो 50% असणार आहे. आणि तुम्ही तुमच्या पत्नी यांच्या मनात सुद्धा त्याला जवळ उभं करायची इच्छा नाही, इतका तो कुमार्गाला लागलेला आहे. तर याला उत्तर फक्त विलमधनंच तुम्ही डिफाईन करू शकता की माझा ए हा मुलगा अत्यंत वाया गेला, पण बी हा चांगला होता, त्यांनी मला सांभाळलं आयुष्यभर, माझी सर्व इच्छा स्वकष्टार्जित, लक्षात ठेवा, स्वकष्टार्जित बीलाच देता येते, हे लक्षात ठेवा. त्यासाठी विल, इच्छापत्रच. आणखीन एक महत्त्वाचं, आताचा जो मी मुद्दा सांगणार आहे थोडंसं त्यांना टच आमच्या अभ्यंकर सरांनी केला, पण मी थोडंसं विस्तृत सांगतो की जे स्पेशल चाइल्ड आहे ह्यांच्या पालकांना तर विल आणि ट्रस्ट आणि पब्लिक ट्रस्ट, प्रायव्हेट ट्रस्ट करायलाच पाहिजे. म्हणजे मी कळकळीची विनंती करतो या सभागृहाला की तुमच्या परिचित जे कोणी असतील ज्यांच्याकडं स्पेशल चाइल्ड आहे, गतिमंद, मतिमंद, मूक, बधीर, अंध, या सगळ्यांच्या पालकांना विल करायला लावा. विलमधनं प्रायव्हेट ट्रस्ट, पब्लिक ट्रस्ट और पॉवर ऑफ अटर्नी काही करा, एक्झिक्युटर नेमा. आणि आमचा अनुभव चांगला आहे. अभ्यंकर सरांनी आत्ताच सांगितलं, वी आर हँडलिंग 50+ डिसेबल्ड स्पेशल चाइल्ड, ज्यांना नातेवाईक कुणी नाही, आम्हीच नातेवाईक त्यांचे. पूर्वी मी होतो, आता अभ्यंकर सर आहेत आणि आमचा स्टाफ मेटकोचा 4 युनिटमधला. तर हेच लोक सांभाळणार आहेत पुढं, मग कुणी नाही आहे. एक सांगतो, हार्श रियालिटी, कटू सत्य, कुणीही सांभाळत नाही अशा चाइल्डला. माझा भाऊ आहे, प्रेमाचा आहे, चुलत भाऊ आहे, आते भाऊ आहे, मामे भाऊ, सख्खा भाऊ, बहीण, कोणी नाही. स्पेशल चाइल्डला कोणी म्हणतं. ते चांगलं चाइल्ड असलं तर घ्या, पाठवा आमच्याकडे.
स्पेशलला कोणी नाही. त्यामुळे त्या पालकांची स्थिती खूप कठीण असते. ते म्हणतात आम्ही आयतावर आहे, आमच्यानंतर काय. आम्ही गेल्यानंतर एक पूर्ण बेड रिडन मुलगा आहे. एक आमचा बँकेतलाच मित्र आहे, अधिकारी नाव नाही सांगत. तो मुलगा एकदम ओके, गतिमंद नाही, स्पेशल नाही, मतिमंद नाही, सगळं छान हुशार आहे, परीक्षेत चांगले मार्क मिळाले सगळे, पण टोटली डिसेबल म्हणजे लहान असतानाच जन्मताच त्याच्या स्नायूचे जे ब्रेनमधले सेल्स असतात ते डॅमेज्ड. त्यामुळे स्पॅस्टिक जो कन्सेप्ट आहे त्यात तो चाइल्ड आहे. बुद्धी चालते त्याची, त्याचा तो आता 24 वर्षाचा आहे. तो आमचा मित्र अधिकारी आहे आमचा. तो म्हणतो ऋषिकेश मला याची नंतरची चिंता वाटते. म्हटलं तू विल कर. आत्ता आई बाबा सांभाळतायत, पण त्याच्यात तुझ्यानंतर कोण सांभाळणार याला. तेव्हा बुद्धी चांगली आहे अशी सुद्धा चाइल्ड आहेत. या सगळ्यांना उत्तर विल आणि एक्झिक्युटर. मेटकोला जरूर नेमा. आमची तुम्ही जाऊन बघून या मुलं आम्ही सांभाळतोय ती मुलं मुली आता मोठे झालेत, फार 60ला आलेत. आमचे पेंडसे पती पत्नी 62-65 वर्षाचे आहेत, स्पेशल आहेत, आम्ही सांभाळतो त्यांना. त्यामुळे ते विलमधनं आलं त्यांच्या वडिलांच्या की मेटकोनी सांभाळायचं त्यांना. असे अनेक आहेत. मी एक जस्ट रेफरन्स म्हणून सांगितलं ना. आम्ही शक्यतो गोपनीयता ठेवतो, 99% डिक्लेअर करत नाही, पण समजावं तुम्हा लोकांना की किती दाहकता आहे या समाजामध्ये सध्या. त्याच्यानंतर काही शिक्षण संस्था आपल्याला मुलं लहानाचे मोठे करतात. म्हणजे रयत शिक्षण संस्थेसारखी आहेत किंवा आमच्या संघाच्याही खूप संस्था आहेत की ज्या वनवासी कल्याणाश्रम आहे. तर ह्या संस्था मुलांना पूर्ण सांभाळतात. म्हणजे बिगारीपासून ते मॅट्रिक आणि चांगला शिकत असेल तर पुढं त्याला म्हणजे इफ इट इज हॅव्हिंग गुड अकॅडमिक करिअर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सांभाळलेलं आहे. आणि मग ती मुलं जॉबला लागतात. मग ह्या संस्थांची उतराई कशी करायची. या संस्थांना माझ्या ह्या प्रॉपर्टीतनं 10%, 20%, 50% आमच्या काही लोकांनी विलमधनं अख्खी सगळी इस्टेट देऊन टाकलेली आहे. वनवासी कल्याणाश्रमाला, देवळाला दिलेली आहे. म्हणजे आध्यात्मिक मार्ग पण, सोशल मार्ग पण. काही लोकांनी अंधशाळेला दिलेली आहे. ब्लाइंड स्कूलला पूर्ण माझी इस्टेट, माझ्यानंतर पती पत्नी होते, आम्ही दोघंही गेल्यानंतर याचं काय करायचं आहे फ्लॅटचं, त्यांना देऊन टाका. हे आम्ही एक्झिक्यूट करून ताब्यात देऊन सगळं व्यवहार पूर्ण केलेले आहेत. काहींनी विलमध्ये असं लिहिलं की याची प्रायव्हेट ट्रस्ट करा, पॉवर ऑफ अटर्नी करा, विल एक्झिक्युशन ट्रस्ट करा आणि दर महिना यांना 50,000, 25,000, 10,000 दर देत राहा या संस्थांना. दर वर्षाला द्या. हे कोण करणार तुमच्या पश्चात. मेटको कॅन डू दिस. आम्ही करू शकतो. आणि आम्ही आपल्या महाराष्ट्र बँकेचे आहोत. आमच्या कॅग ऑडिट आहे. वी आर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आम्हाला कॅग ऑडिट आहे. एखाद्याचं जर आमचं चुकलं तर कॅग आमचं कान धरेल की तुम्ही या माणसाचे पैसे का पाठवले नाहीत. कंकरंट ऑडिट आहे. 6 ऑडिट आहेत आम्हाला. बँकेचं इन्स्पेक्शन, साधं इन्स्पेक्शन, रेग्युलर इन्स्पेक्शन, कॅगचं ऑडिट, कॅगचं ऑडिटरचं ऑडिट, मंथली कंकरंट ऑडिट, 6 ऑडिट आहेत इन्स्पेक्शन्स. त्यामुळे आम्हाला तिथे काही ओमिशनला चान्सच नाही आहे. कारण हे पब्लिक आहे, पब्लिकचं हे सगळं. आमचं जे काय ते पब्लिकचं आहे सगळं. त्यामुळे त्याच्यासाठी विल करायचं, विलमधनं ही प्रोव्हिजन करायची. त्याच्यानंतर काही ठिकाणी आपल्या पश्चात किंवा आपण लहान असताना आपल्या शेजारी पाजारी जी लोकं होती त्यांनी आपल्याला सांभाळलं होतं, त्यांना मदत करायची असते नंतर. हे आमचा छोटा मुलगा होता, आम्ही दोघे गेलो मग त्याला शेजारच्यांनी सांभाळला, असा जो प्रकार आहे. त्यांना आर्थिक मदत विल थ्रू करायची किंवा ह्याच्या थ्रू करायची. सांभाळतात काही लोक, अनेक लोकांना सांभाळतात. म्हणजे मी जास्त बोलत नाही. यातले बरेच लोक होते. गुरुमूर्तींचं एक भाषण झालं होतं चेन्नईला. तेव्हा त्यांनी सांगितलं हा इंडिया पूर्ण वेगळा आहे. इथे US, युरोप आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारखं चालणार नाही, अरब कंट्रीजसारखं. या भारतात आज 2 कोटी लोक ही सेवाभावी आहेत किंवा भिक्षकरी आहेत किंवा राहतात अशी. हे सगळं आलं कुठून. हे तुमच्या आमच्यातनं आलं. आणि कशाच्या मार्गातनं आलं. विलच्या मार्गातनं आलं. ते अमेरिकेत असं कोणी नाही आहे. मी जगातली 10 राष्ट्र पाहून आलो. जर्मनीत फिरलो, सगळी कुणी कुठेही नसतं. अशी संस्था अशा कुठेही नाहीत. हे ही संस्था आहे. समबडी इज रनिंग दिस संस्था. तर या संस्थांना मदत करायची असते, या संस्थांना उभं करायचं असतं. तर विलच्या थ्रू.
म्हणजे ह्यांनी आम्हाला मदत केली, आम्हाला परत जे आपण म्हणतो परतफेड म्हणण्यापेक्षा की उतराई, आम्हाला उतराई व्हायचं आहे. आणि नो विलचं मी शेवटी घेतो. नो विलचं काय होतं ते एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. कारण का ॲज पर द स्ट्रक्चर ऑफ द प्रोग्रॅम असं ठरलेलं आहे की यू विल आस्क व्हेरियस क्वेश्चन्स. तर आम्ही दोघंजणं त्याची उत्तरं देऊ की क्वेश्चन्स जास्त मनात असतात. काय आम्ही एका बाजूने बोलणं ठीक आहे, तर तसं होऊ नये म्हणून प्रत्येकाची केस वेगळी आहे. विलच्या बाबतीत जितकी माणसं तितके विल्स आणि तितक्या केसेस. हे सिम्पल आहे, लक्षात ठेवा. सिम्पल लॉजिक. प्रत्येकाची केस वेगळी असते आणि प्रत्येक विलमध्ये प्रत्येकाची केस वेगळी आहे. तर त्यामुळं हे लक्षात ठेवा. आणखीन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो म्हणजे फारच महत्त्वाचा आहे, घटस्फोटित जे लोक आहेत ज्यांनी पतीला, म्हणजे तुमच्या परिचयातले कोणी असतील तर त्यांनाही सांगा. पती पत्नी घटस्फोटित आहेत आणि एक चाइल्ड आहे, 2 चाइल्ड आहेत, लहान आहेत किंवा मोठे आहेत, काय कसं काय असेल ते. तर घटस्फोटित सिंगल पेरेंट सिंगल चाइल्डवाले जर विल नसेल, तर मूल नसेल, इश्यू नसतील, तर त्या सक्सेशन सर्टिफिकेट थ्रू घटस्फोटित पत्नी क्लेम करू शकते. आणि मनात इच्छा खूप होती की चांगल्या संस्थांना द्यावं. साने गुरुजी प्रतिष्ठान पुण्याचं, कुठलंही हे संघाचं कार्यालय, असे भारतभर संस्था आहेत. वनवासी कल्याण आश्रमात लाखो विद्यार्थी घेत आहेत भारतभर. त्यांना द्यायचं होतं पण देऊच शकलो नाही, कारण मनातलं मनातच राहून गेलं. म्हणून मनातलं कागदावर येऊ द्या आणि ते विलच्या थ्रू येऊ शकतं. तर हे सगळ्यात महत्त्वाचे पॉईंट्स आम्हाला जे आत्तापर्यंत समोर आले ते. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा शेवटचा, कारण का आम्ही वेळ आमच्या भाषणाला कमी देणार आहोत आणि प्रश्नोत्तराला जास्त देणार आहोत. तर नो विल पोझिशन, एकच 5 मिनिटात सांगतो. घडलेला मी तिथला लाईव्ह किस्सा सांगतो. एक आमच्याकडं विल करायला येणार होत्या, त्या आजी येऊ शकल्या नाहीत. त्यांच्या मिस्टर चांगल्या पोझिशनला होते, सरकारी अधिकारी होते. पुण्यातल्या अत्यंत प्रतिथेय शहरात फ्लॅट होता, आहे म्हणजे फ्लॅट तो अजून. आणि तिथे त्यांना मुलबाळ कोणी नव्हतं. त्यामुळे ते काय करायचं विल असंच मिस्टर गेले. त्या बिचाऱ्या तिथंच राहत होत्या. त्या थकल्या आणि थकल्यानंतर काय झालं की तिथे एका खाली राजकीय पक्षाची शाखा होती. कुठले काय नाव विचारू नका, सगळं आपण बोलू नये, कोणावर कॉमेंट करू नये. तर एका राजकीय पक्षाची खाली शाखा होती. ती मुलं त्यांना मदत करायची त्या आजींना. काय आता आजी 85 वर्षाचे आहेत, दूध आणून द्या, काय साखर चहा आणून द्या, काय लागलं तर थोडी भाजी पोळी काय डबा आणून द्या. कधीतरी करायची मदत, रेग्युलर नाही, कधीतरी करायची. त्यात ती मुलं येऊन बसायची, थोडं झोपायची. आजींना जरा आधार वाटायचा. आणि त्या आजी गेल्या एक दिवशी. ते 10-12 दिवसात काय कोण नातेवाईक आहेत त्यांनी उरकलं. आणि गेल्याच्याच दिवशी 6 मुलं त्या फ्लॅटमध्ये राहायला होती ती खालची. आणि 10-12 दिवस झाले ते नातेवाईक आपापल्या घरी गेले. आणि फिजिकली चक्क त्या मुलांनी त्या फ्लॅटचा ताबा घेतला आणि तिथे पत्ते सुरू केले. कळलं? हे आमच्या समोर घडलेलं आहे. नो विल पोझिशन. त्यांना भाचा होता एक, आपल्या महाराष्ट्र बँकेच्या संदर्भातला तो भाचा होता, आमच्या परिचयाचा होता. तर तो म्हणला आमच्याकडे आला. तो गेला, ते 15 दिवस महिन्याने गेला. त्यांना म्हणलं, अहो हे आमच्या आत्याचं आहे, तुम्ही असं कसं काय सगळं ताब्यात घेतलं आहे? ते म्हणले आम्ही त्यांना मदत केली, आम्ही तुम्हाला ओळखत नाही. दादागिरीची भाषा. इथं परत आलात तर बघा, इथून चालते व्हा वगैरे असं बोलून त्यांना हाकलून दिलं. बरं, ते सगळे पॉलिटिकल त्यांचे ते गुंडापुंड, ते आता यू नो सगळं, ते काय डिटेलमध्ये आपण जायची गरज नाही. त्यामुळं ते साधी माणसं आपल्यासारखी मध्यमवर्गीय ते भाव बिचकले, जरा आमच्याकडे आले. म्हटलं पहिलं जर काय असेल तर पहिले तुम्ही सक्सेशन सर्टिफिकेटला अप्लाय करा. यांच्याकडे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये काय नाही, यांच्याकडे फक्त फिजिकल ताबा आहे ह्या गुंडापुंडांकडं. त्यांनी सक्सेशनला अप्लाय केलं. बरं, हे
जेव्हा पहिल्यांदा हाकलून दिलं या लोकांना तेव्हा पोलिसात गेले. पोलीस म्हणले तुमच्याकडे काय प्रूफ आहे का, ते प्रूफ आणा. आणि ही सिव्हिल केस आहे. पोलीस लक्षात ठेवा, पोलीस फार हुशार असतात. ते पहिलं बघतात ही कुठली केस आहे. ते म्हणजे त्याच्यात क्राईम काही नाही आहे, सिव्हिल आहे, सो फ्लॅटची इस्टेटचं आहे, सिव्हिल कोर्टात दावा दाखल करा असं सांगतात. तेच सांगतात आपल्याला. त्यामुळे पोलिसांचा संपला. मग काय करायचं काय. अहो त्या फ्लॅटची किंमत पुण्यातल्या चांगल्या एरियातला 2-2.5 कोटी फ्लॅटची किंमत आहे. बरं, मग आमच्याकडे आले. मग आम्ही सांगितलं आता तुम्ही पहिले सक्सेशन सर्टिफिकेटला अप्लाय करा. मग त्यांनी सक्सेशन सर्टिफिकेटला अप्लाय केलं. मग पुढं 4 वर्षांनी ते मिळालं. त्यांना काय खर्च आला त्या भाच्यांना, काय 2-5 लाख खर्च आला असेल कोर्टात. मग कोर्टाने ऑर्डर केली. ते त्यांनी त्यांचे रिलेशन एस्टॅब्लिश केले. ते सगळं दिलं. पॅन, आधार, ते आमचे आजीचं पॅन, आधार हे सगळं दिलं ऑब्टेन करून. त्यांच्या कुठं नातं कसं आहे त्यांचे पॅन, आधार, परत ते सगळं जे कोर्टाचं रिक्वायर होतं ते दिलं. कोर्टाने ऑर्डर केली या बाच्यांच्या नावाने. तेव्हा पोलिसांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि पोलीस त्यांच्यावर आले आणि त्या लोकांना हुसकलं. मग हे किती झालं, 5 वर्ष त्यांनी फुकट फ्लॅट वापरला. इट इज हॅव्हिंग इट्स रेंट कॉस्ट. मग हे एकच उदाहरण मी तुम्हाला सांगितलं. अशी 5 चांगली उदाहरणं आहेत माझ्याकडं. मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण सिम्पल आहे. आता कसं करायचं. साध्या पेपरवर केलं, 2 विटनेस, एक मेडिकल, तुमचं सर्टिफिकेट की विल करताना तुम्ही चांगल्या माइंडचे आहात, चालतं. रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही. आमच्याकडं आणायचं. जेव्हा आम्ही एक्झिक्युटर असतो तेव्हा आम्ही पहिलं रजिस्ट्रेशन करतो. म्हणजे सेफ गार्ड, सिक्युअर्ड, आणि 2 विटनेस, तुमच्याच पर्यायातले यंग लोक, तुमचाच फॅमिली डॉक्टरचं मेडिकल सर्टिफिकेट आणि आमचे अधिकारी यांच्या सह्या होऊन ते रजिस्टर होऊन आमच्याकडे डॉक्युमेंट सेफ कस्टडीला राहतं. तुमच्या पश्चात आम्ही मीटिंग घेतो, नातेवाईकांना बोलवतो. जर आम्हाला असं वाटलं की नातेवाईक कोहेसिव्ह आहेत, थोडंसं कोऑपरेटिव्ह नेचर आहे, काही यांच्यात वाद होण्याची शक्यता नाही मुलांमध्ये, तर आम्ही डिस्ट्रीब्यूट करतो. आम्हाला जरा जरी शंका आली की हे भांडणं होणार आहे त्याच्यात, ताबडतोब आम्ही अप्लाय करतो प्रोबेटला. प्रोबेट आम्हाला 6 महिने वर्षात मिळतं आणि मग त्या प्रोबेटनुसार आम्ही वाटप करून टाकतो आणि तिथं आमचा रोल संपतो. तिथपर्यंत आमचा रोल असतो. याचे चार्जेस आहेत, अगदी मिनिमल चार्जेस आहेत आणि इंडस्ट्री लोएस्ट चार्जेस आमचे आहेत. इतर बँकांच्या आहेत 2-3 बँकांच्या, पण तिथे चार्जेस जास्त आहेत. इतर प्रायव्हेट आहेत त्यांचे तर अतिच जास्त चार्जेस आहेत. तर हे सगळा विचार करता मी आपणा सर्वांना अशी रिक्वेस्ट करीन की थोडंसं जरी शंका मनात असेल कुठल्याही मार्गाची या आत्ताच्या मुद्द्यांमध्ये, तर जरूर आपण मेटकोमध्ये आपलं विल देऊन ड्राफ्टिंग वगैरे करून घेऊन रजिस्टर करून आमच्याकडं रजिस्टर करून, म्हणजे रजिस्टर अथॉरिटीकडं प्लस मेटकोचं रजिस्ट्रेशन नंबर, हे सगळं करून निश्चिंतपणे ठेवा. पुढे तुम्हाला 0 कॉम्प्लिकेशन येऊन पुढच्या पिढीला मेटकोचे मिनिमम चार्जेस आहेत, दॅट इज ऑल्सो गोज टू बँक ऑफ महाराष्ट्र, आपल्याच संस्थेला जातात. मिनिमम चार्जेसमध्ये तुमचं पुढं सक्सेशन सर्टिफिकेटपर्यंत अगदी इश्यू असले तर, नसले आम्हाला लक्षात आलं की गरजच नाही आहे तर आम्ही असंच डिस्ट्रीब्यूट करून देतो. विल वगैरे घेऊन आम्ही ते सगळं व्यवस्थित विटनेस घेऊन पंचांसमोर सगळं व्यवस्थित, आपल्याकडे डॉक्युमेंटेशनच मेन असतं, ते करून डिस्ट्रीब्यूट करतो. आता हे सगळी जनरल इन्फॉर्मेशन आहे. आणि नाव आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू, आमच्याकडे वेळ आहे तर आपण आपले जे स्पेसिफिक प्रश्न आहेत, त्याच्या आधी मला वाटतं केदारजी आपल्या आमच्या अभ्यंकर सरांकडं, पराग अभ्यंकर सरांकडं आहेत, ते आलेले आहेत, ते आम्ही पहिले ते उत्तरं देतील आणि नंतरचे जे कॉमन प्रश्न आहेत तुमचे, त्याला आम्ही दोघं मिळून उत्तरं देऊ. ठीक आहे, धन्यवाद.